शेतकरी बांधवांनो, पशुपालकांनो आणि नव उद्योजक युवकांनो, तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि उपयोगाची बातमी समोर आली आहे. शेळीपालन, गायपालन आणि कुक्कुटपालनातून शेतीला जोडधंदा करून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे. पंढरपूर तालुक्यातील आनोली येथे शिवप्रेमी गोट फॉर्मच्या वतीने एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये केवळ शेळीपालनाची माहिती नाही, तर गायपालन, कुक्कुटपालन, पशुधन विमा, शासकीय योजना, बँक कर्ज, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि विविध पशुपालन व्यवसायाच्या संधीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे शेतकरी, पशुपालक, बेरोजगार युवक आणि नवउद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे. चला तर मग हा प्रशिक्षण कार्यक्रम नेमका कधी आहे, कुठे आहे आणि या प्रशिक्षणामध्ये कोणकोणत्या विषयावर मार्गदर्शन मिळणार आहे, आता सविस्तरपणे आपण जाणून घेऊया. शिवप्रेमी गोट फॉर्म आनवली यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची वेळ सकाळी 11 वाजता ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. या कार्यक्रमाचे ठिकाण शिवप्रेमी गोट फॉर्म आनवली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकरी आणि पशुपालकांना पशुपालन व्यवसायाबाबत योग्य माहिती देणे, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्य समजून सांगणे आणि उपलब्ध असलेल्या शासकीय योजना व आर्थिक सहाय्याच्या संधीबाबत मार्गदर्शन करणे हा आहे. शेळीपालनाबाबत विशेष मार्गदर्शन, शेळीपालन व्यवसाय कसा सुरू करायचा, किती शेळ्यापासून व्यवसायाची सुरुवात करावी, शेळींची योग्य निवड कशी करावी, शेळींचे संगोपन कसे करावे, चारा आणि खाद्य व्यवस्थापन कसे केलं पाहिजे, या सर्व बाबीवर मार्गदर्शन मिळणार आहे. यासोबतच उस्मानाबादी शेळीची संपूर्ण माहिती देखील प्रशिक्षणामध्ये दिली जाणार आहे. उस्मानाबादी शेळीची वैशिष्ट्ये, पालन पद्धती, व्यवस्थापन आणि व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक बाबी याबाबत पशुपालकांना माहिती मिळणार आहे. कुक्कुटपालन व्यवसायाची माहिती देखील या प्रशिक्षणामध्ये दिली जाणार आहे. कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक नियोजन, व्यवस्थापन, पक्ष्यांची काळजी, खाद्य व्यवस्था आणि व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक बाबी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना शेतीसोबत शेळीपालन, गायपालन आणि कुक्कुटपालन असे विविध जोडधंदे कसे करता येतील याची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. पशुपालन व्यवसाय करताना पशुधनाचा विमा हा देखील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे या प्रशिक्षणामध्ये पशुधन विमा आणि विमा पॉलिसीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. पशुधनाचा विमा का आवश्यक आहे, विम्याची संबंधित प्रक्रिया आणि उपलब्ध सुविधांबाबत माहिती देण्यात येणार आहे. पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना भांडवलाची आवश्यकता असते. अशा वेळी बँक कर्ज प्रकरण कसे करावे, कोणती कागदपत्रे आवश्यक असतात, कर्जासाठी अर्ज कसा करायचा याबाबत प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्या शेतकरी आणि युवकांसाठी हा भाग विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. या कार्यक्रमामध्ये शासकीय योजना आणि उपलब्ध अनुदानाबाबत ही माहिती दिली जाणार आहे. पशुपालन व्यवसायासाठी शासनाच्या कोणत्या योजना उपलब्ध आहेत, योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया काय आहे, अर्ज कसा करायचा याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता योजनेअंतर्गत उपलब्ध संधी आणि सध्याच्या प्रक्रियेबाबत विशेष माहिती दिली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज आणि NLM योजनेबाबत माहिती, आजच्या काळात अनेक शासकीय योजनांसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो, त्यामुळे या प्रशिक्षणामध्ये ऑनलाईन अर्ज आणि प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच NLM या योजनेबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. यामुळे पशुपालन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या युवकांना आणि शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त माहिती मिळणार आहे. रोग व्यवस्थापन आणि प्रतिबंध, पशुधनाचे आरोग्य चांगले ठेवणे हे पशुपालन व्यवसायाच्या यशासाठी अत्यंत आवश्यक आहे. या प्रशिक्षणामध्ये रोग व्यवस्थापन आणि प्रतिबंधाबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. पशुधनामध्ये आजार होऊ नयेत यासाठी कोणती काळजी घ्यावी, व्यवस्थापन कसे करावे आणि आरोग्याच्या दृष्टीने कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात याबाबत माहिती मिळणार आहे. या प्रशिक्षणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष फॉर्म निरीक्षण आणि अनुभव मिळणार आहे.
बसून माहिती ऐकण्याऐवजी प्रत्यक्ष पशुपालन व्यवसायाचे व्यवस्थापन आणि फॉर्मशी संबंधित बाबी पाहण्याची संधी सहभागी शेतकरी आणि पशुपालकांना मिळू शकते. त्यामुळे प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा अनुभव उपयोगी ठरू शकतो. ज्यांना या प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांच्यासाठी अधिक माहितीसाठी संपर्क श्री सत्यवान भोसले, मोबाईल नंबर 9923963313 या संपर्कावर तुम्ही संपर्क करू शकता. इच्छुक शेतकरी, पशुपालक आणि युवकांनी कार्यक्रमाला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून वेळ, नोंदणी किंवा सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची खात्री करून घ्यावी. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्या उपयोगार्थ ठरेल. धन्यवाद.